आपण फक्त भिन्न भिन्न उपासना, भिन्न भिन्न देवता, भिन्न भिन्न मार्ग सगळं करत असतो. असं असताना जीवनाचा जो प्रधान विषय आहे, सुख, शांती, समाधान, हे पूर्णत्वाला जात नाहीत. त्याचं कारण काय सांगता येईल देशपांडे साहेब? काय सांगता येईल का? प्रश्न माझा सोपा आहे का नाही? तुम्ही वेगवेगळ्या मार्गामध्ये वेगवेगळ्या देवता, वेगवेगळे उपासना, जे तुम्हाला जमतं तुमच्या पद्धतीनं होतं ते करत असतानासुद्धा जीवनामध्ये काही एक वेळ अशी येते की सुख, शांती, समाधान हे कुठंही शोधावं लागतं. मग हे असताना त्या देवता आपण जे काही केलं सगळं वाया गेलं का, असा प्रश्न मनाला पडतो. बरोबर ना? म्हणजे नवरा पाहिजे म्हणून 16 सोमवार केले. पण पाहिजे म्हणून केले? नवरा पाहिजे म्हणून केले 16 सोमवार. पण नंतर वाक्य असं आलं की असला नवरा नको होता. म्हणजे मनामध्ये जे काही विषय असतात तुमच्या, त्याला भगवंताने साथ द्यावी अशी तुमची इच्छा आहे. बरोबर ना? आणि तुमचं जर भगवंताचं साथ तुम्हाला मिळाली तर भगवंत चांगला, नाही तर मग तो देव बदलावून टाकायचा. बरोबर ना? कारण 84 लक्ष योनीतून 33 कोटी देव आपण फिरत 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 आलो. पण सुखशांती समाधान जे म्हणतोय ते अंतःपर्यंत मिळतं आहे का? काय सांगता येईल? यस, मिळतं का नाही मिळत? वास्तविक धर्म असा आहे की तुमच्या 2 वेळच्या अन्नाची तरतूद परमेश्वर करत असतो. काय सांगितलं? गरीबातला गरीब असू दे, श्रीमंतातला श्रीमंत असू दे, 2 वेळच्या अन्नाची तरतूद परमेश्वर करत असतो. आणि जेव्हा डॉक्टर असे सांगतील की हे अन्न खाऊ नका, तर तुम्हाला त्रास होईल, याचा अर्थ असा होतो की भगवंताच्या अपर कृपेला पात्र हळूहळू कमी होतो. कारण निसर्ग नियमानं जे अन्न म्हणून पुढे येतं ते खाल्लं पाहिजे, पण शरीरानं ते मान्य केलं पाहिजे. पण शरीर जर मान्य करत नसेल तर त्याचा अर्थ काय म्हणता येईल शैलेश? हे शरीर निसर्गातला एक घटक आहे. हे आई किंवा वडिलांचं नाही आहे, हे नात्यातलं नाही आहे. ऋणबंधामुळे तुम्ही नात्यापर्यंत अडकला येते. पण शरीर हे कुणाचं घटक आहे? निसर्गाचं घटक आहे. मग त्याला ज्यावेळेस काही नियम येतात त्याचा अर्थ काय होतो की निसर्गाच्या नियमात आपण नाही आहे. अर्थ काय होतो नितीन? आपण नाही आहे. तुम्ही कधी ऐकलं का पक्ष्यांना ताप आला? हां, तुम्ही पाळलेल्या पक्ष्यांना ताप 100% येणार. पण निसर्गात फिरणाऱ्या पक्ष्यांचं जे आयुष्य आहे आनंद उपभोगतात ते. याचं कारण काय सांगता येईल? तर इतर जे जीव आहेत हे फक्त आजची तयारी करतात. आजचं पोट भरलं ना संपला विषय. आणि माणूस जे आहे साठवत जातो आणि साठल्यानंतर वास मारतं. आणि वास मारल्यानंतर परत कोणतरी बघायचं कशा करता? तो बोल मोकळा करण्याकरता. वैदिक स्वतः करता येत नाही. मी नेहमी सांगत असतो, शेणापासून कोण बनलं? गुरु गोरक्षनाथ. बरोबर ना? आणि धनापासून कोण बनलं? पिशाच्य. नेहमीचं माझं वाक्य आहे. सांगायचं आहे मला काय? सुख, शांती, समाधान तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे हे प्राप्त कधी होईल? कधी प्राप्त होईल? प्रश्न काही मोठा नाही आहे, सोपाच. हां, अपेक्षा केल्याच पाहिजेत, कमी नाहीत करायच्या. 2 चाकीतनं फिरतायत, 4 चाकीची अपेक्षा करणं स्वाभाविक आहे. 4 चाकीच्या फिरतायत, वरनं हवेतनं फिरण्याची अपेक्षा करणं स्वाभाविक आहे. आणि ती मी अपेक्षा करावीच या मताचं मी आहे. त्या काळात नाथांनी कफलक बांधून फिरले म्हणून आम्ही फिरावं असं आता तुम्ही जर म्हणत असाल तर नाही, आम्ही ॲडव्हान्समध्ये जाणार. बरोबर ना? आम्ही नाथपंथी जरी असलो, लक्षात आलं का, त्या काळात ते त्यांचं निसर्गाशी जास्त काय होतं? स्नेह होता. ह्या झाडाखाली बस, त्या झाडाखाली बस. तुम्हालाच फक्त बंगले पाहिजेत का? आणि आम्ही वापरले तर म्हणायचं काय महाराज बंगल्यात राहायला लागले, असं काही नाही.
अपेक्षा ह्या पाहिजेतच. काय सांगता येईल डॉक्टर साहेब? समजा अपेक्षा पूर्ती नाही झाली हां. तरी सुद्धा आहे समाधान मानण्याची पण वृत्ती. नाही, तसा मी नाही आहे. कारण अपेक्षा केल्याला हरकत नाही. पण ते काय काळात काय होतं की हां. मनुष्य तितक्या पावलावर जाऊ शकत नाही. असं काही नाही आहे. हां. हे बघा, असं जर म्हणतो आपण की आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्राण्यांची जीन्स आहेत हां. असं मानतो. वाघाला डरकाई फोडता येते, तुम्हाला फोडता येते का? बरोबर आहे. तो जीन्स कुठं तुमचा गेला? तो डेड झाला. कुठे गेला? तो जो जीन्स कुठे गेला तुमचा? तुम्ही न वापरल्यामुळे जशी शेपटी होती वापरली गेली का? गळून पडली, फक्त नाव राहिलं माकड हाड. तसं सगळ्या अपेक्षा तुम्ही तुम्ही अपेक्षा काय मागताय हो? तुम्ही इंद्राचा आराध मागताय का? नाही. मग या भूतलावर तुम्ही जे काय बघता तुम्ही त्यातलं मागताय. कशाला काय तुम्ही काय अप्सरा मागताय? बायको सांभाळता नाकीनं येते, अप्सरा कोण सांभाळणे? एक साधं गणित येतं. सांगायचं आहे मला काय, तुमच्या अपेक्षा फार मोठ्या नाही आहेत. अपेक्षित जीवन तुम्ही जगू शकत नाही याचं कारण काय? बरं, एवढं सगळं तुम्ही करताय, फार फार 100 वर्ष, 101 वर्ष तुम्हाला कोण विचारते? बरं, मुलगा असं विचारत नाही. असाल तरी विचारणार नाही, नसाल तरी विचारणार नाही. का तर तो पाठ काय झाला? ओल्ड पाठ झाला. ओल्ड पाठला कोण विचारत नाही. नीट बोल्ड काय झालं? वर्षा ढिली पडली नाही सगळी. जोपर्यंत कर्तृत्व आहे तोपर्यंत विचारपूस आहे. मग त्या कर्तृत्वामध्ये असं का काय करता येत नाही की शेवटचं समाधान मिळावं? प्रश्न बरोबर आहे ना माझा? काय उत्तर सांगता येईल? काहीतरी पूर्वसंचित असेल. अहो, म्हणून तर माझ्यापेक्षा येऊन तुम्ही पोचला. हां. संचित आहे म्हणून पोचताय की, पण संचित समजतंय कुठे ते वापरायचं कसं? पूर्व सुकृत फळले देखील पद कमले, मान्य आहे की. पण नंतर बाहेर गेल्यानंतर माहिती नक्की महाराज खरे आहेत का खोटे आहेत? गेटच्या बाहेर गेल्यानंतर वाक्य काय येतं परत? लक्षात आलं का? आईनं किती जरी लावला तरी ठराविक काय गेल्यानंतर आईबद्दल महत्व किती राहतं परत? समजते ना काय सांगायचं? ते एक वेळ आहे. ती कायमस्वरूपी जर लढा लागल्यात भगवंताशी तर काय होईल? अहम समजेल. काय समजेल? आता तुम्ही सगळी काय म्हणता स्वतःला? कोहम म्हणताय. मी कोण आहे? अहम त्वम इदम माया कल्पित. सुखशांती समाधानाचा तुमचा जो सिद्धांत आहे तो सोपा आणि सुटसुटीत आहे. पण इतर लोकांनी त्याला काय केलं? कर्मकांडात घालून टाकलं. काय सिद्धांत सांगता येईल सोपा सुटसुटीत? माझं जे जीवन आहे, माझं जे ऐहिक जीवन आहे त्यातला मी किती टक्के भाग इतरांसाठी देतो विना अपेक्षित निरपेक्ष वृत्तीनं? काय प्रश्न सांगितला मी? माझ्या प्राप्त जीवनामध्ये मी जे काय प्राप्त करतोय यातला किती टक्के भाग मी इतरांसाठी देतो? पण तो कसा देतो? निरपेक्ष भावनेने देतो. एक आपलं मूल वडिलांच्या पेक्षा 2 रुपये जास्त कमवायला लागल्यानंतर तो मूल असं म्हणतं, बाबा माझी कमाई जास्त आहे. पण मूल असं नाही म्हणत की तुमच्या आशीर्वादामुळे माझी कमाई जास्त आहे. ते असं म्हणतं की माझ्या शिक्षणामुळे माझी कमाई जास्त आहे, त्यामुळे तुम्ही कमी शिकला आहे. काय आधी तर आला? इगो आला का नाही? काय आला? संस्कारांचा अभाव तयार झाला. ज्ञान म्हणजे संस्कार नव्हे. काय सांगतोय? ज्ञान म्हणजे संस्कार नव्हे. आज किती मुलं आईवडिलांच्या सकाळी बाहेर पडतात, कारण सांगतील आम्ही इकडे ते तिकडं. फोटो तर वाचतील ना. दर्शन ज्याला घ्यायचं त्याला काही कारण सांगायची गरज नाही. अनंत परमेश्वर मला दिसतोय समोर असतो? दिसत नाही. रूपा कुठली तरी आहे. नमस्कार मी करताच जरा ना. काय सांगता येईल? सुख शांती समाधान न लाभण्याचं कारण काय सांगता येईल महत्त्वाचं शैलेश?
हां, स्वतःसाठी आयुष्य तुम्ही खर्च करताय. कुणाकरता करताय? का इतरांकरता करताय? ज्या वेळा तुम्ही इतरांच्या करता काही कराल, इतरांच्या करता तुम्ही कोणा करता? हां, ज्याचा तुमचा काही संबंधच नाही अशा करता. शेजारी म्हणजे इतरजण नाही होत, मुलं बाळ म्हणजे इतरजण नाही होत. लक्षात आलं का? नातेवाईक म्हणजे इतरजण नाही होत. इतरजण म्हणजे काय? हां, ज्याचा तुमचा काही संबंधच नाही. दान कधी होतं ते? दानाचा उल्लेख नसेल तर दान होतं. कुणी दान दिलं हे समजलं नाही पाहिजे. तुम्ही काय म्हणता? आमचं नाव घ्या, 100 रुपये. बरं, घेतलं नाव जाऊन जाऊन जाणार कुठं? त्या डिक्शनरीमध्ये फक्त जाईल. भगवंतापर्यंत जाणार नाही कारण भगवंताचं दान कसं जाईल? आजपर्यंत जे महाराज म्हणून जे उदयाला आले त्यांनी मग सांगून ठेवलं का मी एवढं एवढं कार्य केलं म्हणून? वेगवेगळे महाराज तुम्ही घ्या, टेंबेस्वामी घ्या, गजानन महाराज घ्या, तुकाराम, बरेच सगळी हे आहेत संत साधू संत. त्यांनी सांगितलं का मी एवढं कार्य केलं म्हणून? उल्लेख नाही करायचा. बोललं की गेलं. काय सांगतोय? बोललं की गेलं. आणि संत असे होते की ज्यांच्या हृदयात अंतच नव्हता, इतकी दया त्यांची असायची. आणि आपण एक काम केलं की आयुष्यभर बोलून सांगतो. महाराजांच्याकडे गेलो तर रस्त्यामध्ये एक भिकारी असला, 2 रुपये दिले, मरेपर्यंत वाक्य. लक्षात आलं का? तर सुख शांती समाधान हे प्राप्त होण्याचं कारण माध्यम काय असेल सांगा बरं? तुमच्या सुखात तुम्ही इतरांना वाटा किती देताय? काय सांगतोय? तुमच्या सुखामध्ये अगदी कुटुंबापासून विचार तुम्ही करा. तो वाटा तो तुम्ही काढला आणि तो दिला तर तुम्ही केलेल्या एक फूल भगवंताला अर्पण करा. घराची पण गरज नाही, ते पोचल त्याच्यापर्यंत. तो भगवंत म्हणल की हे ना अंतःकरणापासून अर्पण केले, त्याशिवाय पोचतच नाही ते. लक्षात आलं का? भावना काय पाहिजे? मी जे काय अर्पण करतोय यात मला काही स्वार्थ नाही, ही भावना पाहिजे. पण भावना काय असती? हे मी केलं. काय भावना आहे? 1 कोटीचं घर उभं केलं जातं, 1 कोटीचं वाक्य काय येतं? माझं घर आहे. 3ऱ्या पिढीत जमीन दोस्त. 4थी पिढी, 3री पिढी काय म्हणती? हे स्ट्रक्चर बरोबर नाही, हे चुकीचं बांधलं गेलं. पण मंदिरांचं काय होतं? जीर्णोद्धार. जमीन दोस्त नाही होत. कुठल्या तरी महाराजांनी, कुठल्या तरी साधू संतांनी ते बांधलेलं असतं, तो गाभारा हलवत नाहीत कोण, साईडनं चेंज करतील. कारण तिथं अनेक भक्तांचं काय झालं की तिथं भावना त्या ठिकाणी असतात आणि घरामध्ये फक्त एकच भक्त असतो. लक्षात आलं का? तर टिकवत असेल तर काय केलं पाहिजे? आणि समाधानात जीवन जर शेवटचं काय असेल तर काय केलं पाहिजे? हां, जे आपल्याकडं आहे ते योग्य गुरुमार्गातून, काय सांगतोय मी, अशातही तुझा विनियोग झाला पाहिजे. अन्यथा साधं गण डोक्यात ठेवायचं. आपली कमाई 100 रुपये, किती दान करायची इच्छा नाही, हरकत नाही, 10,000 चढणार तुम्हाला आणि डॉक्टरांना दान होणार. आणि डॉक्टर पैसे पण राहत नाही परत. लक्षात घेण्यात घ्या. निसर्गाचा नियम आहे. काय नियम आहे? परिवर्तन नियम आहे हा निसर्गाचा. तुम्ही एक रक्कम किमान 10,000 बँकेत टाका आणि मला 20 वर्ष न काढता दाखवा त्या बँकेत रक्कम. ती शक्य होईल का? शक्य होणारच नाही. तुम्हाला गरज जरी नसली तरी त्याचं काही व्यवहार होत राहणारच. तसं सुखशांती आणि समाधान जे आहेत हे साधकावर अवलंबून आहेत, भगवंतावर नाहीत. काय सांगितलं नितीन? हां, भगवंतावर अवलंबून नाही आहेत. तो कुठं वरनं खाली आलाय म्हणा माझं नाव घे म्हणून? आम्हाला गरज त्याची आहे. आता मगाशी आरती म्हणताना तुमचे स्वर कुठे गेले होते शैलेश?
तुमचा आवाज मला काही काही ऐकू नाही आला. तर मला ऐकू जर आवाज आला नाही तर त्या देवतेपर्यंत कसा पोचणार? ती एकटंच मी त्याच्यापासून वडं होत. लक्षात आलं का? आपला आवाज कसा पाहिजे? कसा पाहिजे आपला आवाज? व्यास आपण ऐकू ना, म्हणजे हाक मारतो ना, हाक मारल्यानंतर काय होतं? हां, हाक मारल्यानंतर त्या व्यक्तीपर्यंत पोचते की नाही हाक, पण त्या व्यक्तीपर्यंत पोचताना 4 लोकांनी काय ऐकत असतात, बरोबर ना? जरी ज्या लोकांना त्याचं घेणं देणं नाही ते सुद्धा ऐकत असतात. काय ऐकत असतात? त्यांच्या कानावर पडतं म्हणून ऐकत असतात. तर ज्या देवतेपर्यंत तुम्हाला ती हाक पोचवायची आहे ती कशी आली पाहिजे हाक? तळमळीनं का मळमळीनं? हां, तळमळी आली पाहिजे. मग तुम्ही हाक कशी मारताय? हां, हां, जे डबल येतं वाक्य, जे वाक्य डबल येतं ते म्हणायला काहीच हरकत नाही, कितीही नवीन काय असू देत. हां, आवाज नाही ना ऐकू आली मला. तुमचे आवाज कसे आले? हां, आले का नाही आवाज? सांगा मला. तर काय सांगायचं आहे मला यातनं? मळमळ टाकून द्या. मळमळ म्हणजे काय? हां, करायचं म्हणून करायचं. आणि तळमळ म्हणजे काय? हां, तुमच्या त्या शरीरामध्ये हृदय कुठं आहे तुम्हाला समजलं पाहिजे ते भगवंताची सेवा करताना. लक्षात आलं का? नाही तर मग कधी कळतं ते हृदय? बायपास होतं कळतं. मग हे जर अखंड कळत गेलं तर बायपास होणारच नाही. लक्षात आलं? साईनाथ महाराज की जय. आपण भक्त भिन्न भिन्न उपासना, भिन्न भिन्न देवता, भिन्न भिन्न मार्ग सगळं करत असतो. असं असताना जीवनाचा जो प्रधान विषय आहे सुख, शांती, समाधान हे पूर्णत्वात जात नाही.